बायकॉर्नर युटरस म्हणजे काय? आपण बघितलं की आईच्या पोटात बनत असताना गर्भपिशवी आणि फॅलोपियन ट्यूब्स कशा बनतात? दोन ट्यूब्स ज्याला मुलेरियन डक्ट असं म्हणतात, त्या ट्यूबचा लोअर पार्ट, खालचा पार्ट फ्यूज होऊन गर्भपिशवी बनते आणि वरच्या पार्टपासून फॅलोपियन ट्यूब्स बनत असतात. जर हे फ्युजन व्यवस्थित झालं नाही तर गर्भपिशवीचे वेगवेगळ्या अनोमलीज दिसतात. त्यापैकीच एक आहे बायकॉर्नर युटरस. त्यामध्ये काय असतं की गर्भपिशवी एक संध न दिसता त्याचे दोन कप्पे दिसतात आणि त्यामध्ये ही दोन प्रकार असतात. जसं दोन्ही कप्पे जर वजायनाशी कम्युनिकेट होत असतील आणि काही केसेसमध्ये एखादा कप्पा, तर त्याला नॉन कम्युनिकेटिंग हॉर्न असं म्हणतात. नॉन कम्युनिकेटिंग हॉर्नमध्ये मेन्स्ट्रुअल ब्लड म्हणजे प्रत्येक मासिक पाळीचं ब्लड हे त्या हॉर्नमध्ये जमा होतं आणि त्याचं साईज वाढत जाते आणि डे बाय डे पिरियडमध्ये खूप जास्त प्रमाणात पेन होतं.